दादांच्या निधनानंतर सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. त्या फारशा बोलत नाहीत, त्या संयमी आहेत आणि नवीन आहेत म्हणून त्यांच्याकडे दादांकडे जेवढी पदे होती तेवढी देण्यात आली नाहीत. महायुतीतील मित्रपक्षांमध्ये आता दादांसारखा त्यांचा धबधबा राहणार नाही अशी चर्चा सुरू झाली होती. पण जेव्हा सुनेत्रा वहिनींनी एक असं काम केलं तेव्हा सगळ्यांचीच बोलती बंद झाली. जे लोक राष्ट्रवादी पक्ष जो अजितदादांचा होता तो बळकावायला निघाले होते त्यांना त्यांची लायकी दाखवून दिली असं बोललं जाऊ लागलं. एक असं काम केलं आहे त्यांनी, एक असा ट्विस्ट आणला आहे की ज्यामुळे मुख्यमंत्री देखील धक्क्यात आहेत. आता असं बोललं जाते की मोठ्या मोठ्या नेत्यांना त्यांच्या या कामाने तोंडावर पाडलं आहे. मुख्यमंत्री तर बोलून फसले असंच आता म्हटलं जात आहे. तसेच शरद पवार गटाची जयंत पाटील, रोहित पवार हे सगळे देखील शॉक झाले आहेत. कारण की त्यांनी कामच असं केलंय की ज्याचा विचारच कोणी केला नव्हता. त्या नवीन आहेत, त्यांना फारसा माहिती नाही, अनुभव नाही अशी छबी त्यांच्याकडे पाहण्याची भासवली जात होती. तर दादांच्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष तरी देखील नाव समोर दुसरंच येत होतं. त्या काळात सुनेत्रा वहिनी असं काहीतरी करतील कोणालाच वाटलं नव्हतं आणि त्यांनी करून दाखवलं. महाराष्ट्राच्या राजकारणाची माती ही संघर्षाची आणि बुद्धिमत्तेची माती आहे. इथे चाणक्य नीती पावला पावलावर पाहायला मिळते. पण गेल्या काही दिवसात महाराष्ट्राने जे पाहिलं ते कोणत्याही कल्पनेपलीकडचं होतं. राज्याच्या राजकारणातला एक असा स्तंभ ज्याने आपल्या कार्यशैलीने प्रशासनावर वचक निर्माण केला होता, त्या अजितदादांच्या निधनाची वार्ता वणव्यासारखी पसरली. पण ही वार्ता केवळ दुःख घेऊन आली नव्हती, तर सोबतीला अनेक प्रश्नचिन्ह घेऊन आली होती. ती दुर्दैवी घटना, तो अपघात की आणखी काही? या प्रश्नांनी संपूर्ण महाराष्ट्र अस्वस्थ होता. अशातच सत्तेच्या सारीपाटावर नवीन मोहरे रचले जात होते. अजितदादांच्या जागी कोणाची वर्णी लागणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला जेव्हा त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण ही शपथ म्हणजे केवळ एका पदाचा स्वीकार नव्हता, तर एका मोठ्या वादळाची नांदी होती. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी केली होती का? ज्यांना हाताशी धरून दादांनी पक्ष उभा केला तेच नेते आता दादांच्या निधनानंतर आपली वेगळी चूल मांडू पाहत होते का? राजकारणात शांतता ही नेहमीच धोकादायक असते. सुनेत्रा वहिनी शांत होत्या, पण त्यांच्या मनात विचारांचे चक्र सुरू होते. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांसारखे दिग्गज नेते स्वतःला पक्षाचे सर्वेसर्वा समजू लागले होते. त्यांना वाटलं होतं की आता मैदान मोकळं आहे. पण एका रात्रीत असं काही घडलं ज्याने संपूर्ण राजकारणच हुटवून टाकलं. सुनेत्रा पवार यांनी केलेलं एक ट्विट. हे केवळ ट्विट नव्हतं, तर तो एक राजकीय सर्जिकल स्ट्राईक होता. या एका ट्विटमुळे कोणाची बोलती बंद झाली? देवेंद्र फडणवीस का तोंडावर पडले अशी का चर्चा सुरू झाली? आणि शरद पवारांचे शब्द कसे खरे ठरले? चला, या महानाट्याचा प्रत्येक अंक सविस्तर उलगडूया. अजितदादांच्या त्या रहस्यमयी शेवटानंतर पक्षात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. ही पोकळी भरून काढण्यासाठी संवेदना हव्या होत्या, पण तिथे महत्वाकांक्षा दिसू लागली. पक्षातले काही जुने जाणते नेते ज्यांना दादांनी नेहमीच मानसन्मान दिला ते आता स्वतःच्या भविष्याची बेगमी करू लागले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात काही गुप्त बैठका पार पडल्या होत्या. या बैठकांचा मुख्य अजेंडा हा होता की राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या दावणीला कसं बांधायचं. इतकंच नाही तर केंद्रातील बड्या नेत्यांच्या संपर्कात राहून प्रफुल्ल पटेल यांनी स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रोजेक्ट करायला सुरुवात केली होती. भाजपचे नेते पियुष गोयल यांनी तर जाहीरपणे पटेल यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संबोधले होते. ही गोष्ट साधी नव्हती. हा एक प्रकारे शरद पवारांच्या अस्तित्वाला दिलेला थेट इशारा होता. दुसरीकडे छगन भुजबळ हे आपल्या वाक्चातुर्यासाठी ओळखले जातात. त्यांनी तर रोहित पवारांची उघडपणे खिल्ली उडवायला सुरुवात केली होती. रोहित पवार जेव्हा सांगत होती की अजितदादा आणि साहेब यांच्यात विलिनीकरणाची चर्चा झाली होती, तेव्हा भुजबळांनी उपरोक्तिकपणे म्हटलं होतं, उद्या हे रोहित पवार अमोल कोल्ह्यांना अध्यक्ष करतील आणि सगळी पदं वाटून टाकतील. भुजबळांचा हा आत्मविश्वास पाहून असं वाटत होतं की त्यांना खात्री आहे की आता पवार कुटुंब विखुरलं गेलं आहे. पण त्यांना माहीत नव्हतं की पवार ही एक संस्था आहे जी संकटात अधिक एकवटते. अजितदादांच्या बाबतीत घडलेली ती घटना हा निव्वळ योगायोग होता का? तपास यंत्रणा या दिशेने विचार करत आहेत की नेमक्या त्याच वेळी हा काळाचा घाला कसा आला जेव्हा राज्याच्या राजकारणात एक मोठे परिवर्तन होणार होते. शरद पवारांनी आपल्या एका भाषणात सूचक विधान केलं होतं की अजितची इच्छा काही वेगळी होती. हे विधान केवळ भावनिक साध नव्हती, तर त्यामागे एक ठोस वास्तव होतं. तपास यंत्रणांच्या हाती काही धक्कादायक धागेदोरे लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली त्या दिवशी अजितदादा काही खासगी कागदपत्रांची पूर्तता करणार होते का? जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि नरहरी झिरवळ यांसारख्या नेत्यांनी वारंवार सांगितलं की 12 तारखेला मोठी घोषणा होणार होती. मग ती घोषणा रोखण्यासाठी तर हे कठोर पाऊल उचललं गेलं नसावं ना? असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात घर करून होते. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका होती देवेंद्र फडणवीसांची. फडणवीसांनी अत्यंत आत्मविश्वासाने सांगितलं होतं की अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत माझ्याशी कधीच चर्चा केली नाही. फडणवीसांचे हे विधान म्हणजे शरद पवारांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न होता. पण सुनेत्रा पवारांच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. त्या योग्य वेळेची वाट पाहत होत्या. राजकारणात नाती गौण ठरतात असं म्हणतात, पण शरद पवार कुटुंबाने नेहमीच हे सिद्ध केलं आहे की संकटकाळी ते एकत्र येतात. सुनेत्रा पवार या सत्तेच्या केंद्रस्थानी आल्या असल्या तरी त्या मुळात एक सून आणि पत्नी आहेत. त्यांच्यासाठी अजितदादांची स्वप्न आणि शरद पवारांचा शब्दच हे सर्वोच्च होते. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना वाटलं होतं की सुनेत्रा वहिनींना आपण आपल्या शब्दाखाली ठेवू शकू. त्यांना वाटलं होतं की सत्तेचा आमिष दाखवून त्यांना शरद पवारांपासून लांब करता येईल. पण त्यांना हे ठाऊक नव्हतं की सुनेत्रा वहिनींनी राजकारण हे शरद पवारांच्या शाळेत शिकून अनुभवलं आहे. जेव्हा रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केले तेव्हा त्यांना बच्चा म्हणून हिणवण्यात आलं. पण रोहित पवारांच्या मागे साहेबांची शक्ती होती हे या नेत्यांच्या लक्षात आलं नाही. भुजबळांनी केलेली टिंगल, प्रफुल्ल पटेलांनी केलेली पदे बळकावण्याची तयारी आणि फडणवीसांनी केलेलं दावे प्रतिदावे हे सर्व एका बाजूला आणि सुनेत्रा पवारांचे शांत राहणे एका बाजूला. या शांततेने विरोधकांना भ्रमात ठेवलं होतं. आणि शेवटी तो दिवस उजाडला ज्या दिवशी सर्व पडदे फाडले जाणार होते. शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीला 60 वर्ष पूर्ण होत होती. संपूर्ण महाराष्ट्र शरद पवारांच्या गौरवासाठी सज्ज होता. पण याच दिवशी सुनेत्रा पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष होते. अनेकांना वाटलं होतं की त्या भाजपच्या सुरात सूर मिसळतील. पण त्यांनी जे ट्विट केलं ते वाचून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. सुनेत्रा पवारांनी लिहिलं, आदरणीय श्री शरद पवार साहेबांच्या सार्वजनिक व संसदीय जीवनाला आज 60 वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण होत आहे. 1967 मध्ये सुरू झालेल्या त्यांच्या जनसेवेचा प्रवास आजही तितक्याच ऊर्जेने आणि निष्ठेने पुढे जात आहे. पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा आगामी काळातही सर्वांना नवी ऊर्जा देत राहो हीच सदिच्छा. आता सगळ्यांना वाटलं हे तर प्रत्येक ट्विट आहे किंवा एखाद्या समाज माध्यमांवर लिहिलेले एक मेसेज आहे. पण या मेसेजमुळे कसा सगळा गेम फिरला आणि कसे सगळे नेते तोंडावर पडले हे आपल्याला समजून घेण्यासाठी पुढचा सगळा घटनाक्रम पाहावा लागेल. सुरुवातीला पार पाहिलं तर हे शब्द साधे वाटतात, पण हे शब्द राजकारणाच्या पटलावर उमटलेले असे काही मंत्र आहेत की ज्याने पवार कुटुंबाला संपवायला निघालेल्या लोकांचे धाबे दणाणले. या ट्विटचा अर्थ काय होता? साहेबांचे नेतृत्व मान्य, मार्गदर्शन आणि प्रेरणा हे शब्द वापरून त्यांनी स्पष्ट केलं की आजही आमचे बॉस साहेबच आहेत. पटेल तटकरे यांना चपराक, ज्यांनी स्वतःला अध्यक्ष घोषित केलं होतं त्यांना वहिनींनी सांगितलं की नेतृत्व अजूनही साहेबांच्याच हातात आहे. फडणवीसांना उत्तर, साहेबांच्या 60 वर्षांच्या निष्ठेचा उल्लेख करून त्यांनी फडणवीसांना हे सुचवलं की साहेबांचे शब्द निराधार नसतात. देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला होता की अजित पवारांनी त्यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. पण सुनेत्रा पवारांच्या या एका ट्विटमुळे हे सिद्ध झालं की कुटुंबात आणि पक्षात जे काही ठरलं होतं त्याबद्दल सुनेत्रा वहिनींना पूर्ण कल्पना होती. फडणवीस हे शरद पवारांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत होते, पण सुनेत्रा वहिनींनी साहेबांच्या बाजूने उभे राहून फडणवीसांचा डाव उधळून लावला. याला म्हणतात कौटुंबिक राजकारण. बाहेरून कितीही मतभेद दिसले तरी पवारांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कसे चारी मुंड्या चित करायचे हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. फडणवीसांना या ट्विटमुळे स्वतःचे विधान मागे घेण्याची वेळ आली नसली तरी जनतेच्या नजरेत ते बोलून फसले अशीच भावना निर्माण झाली. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना या ट्विटमुळे जो धक्का बसला त्यातून सावरणं त्यांना कठीण जाणार आहे. ज्या नेत्यांनी पक्षाचे विलिनीकरण नाकारले होते, ज्यांनी साहेबांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते, त्यांना सुनेत्रा वहिनींनी त्यांची जागा दाखवून दिली. या ट्विटमुळे हे स्पष्ट झालं की पक्षात कितीही गट असले तरी सुनेत्रा पवार या साहेबांच्या विचारांची प्रतारणा करणार नाहीत. छगन भुजबळांनी जी रोहित पवारांची खिल्ली उडवली होती ती आता त्यांच्यावरच उलटली आहे. रोहित पवार जी सांगत होते ते साधार होतं हे आता सुनेत्रा वहिनींच्या कृतीतून सिद्ध झालं आहे. लोक म्हणतात 1 सुनार की 100 लोहार की, पण इथे सुनेत्रा वहिनींनी 1 ट्विट आणि 100 राजकारण्यांची बोलती बंद असा प्रकार केला आहे.
त्यांनी एकाच वेळी 3 शत्रूंना गारद केलं. 1. स्वतःच्याच पक्षातील महत्त्वाकांक्षी नेते पटेल, तटकरे, भुजबळ. 2. सत्तेचा अहंकार बाळगणारे भाजप नेतृत्व देवेंद्र फडणवीस. 3. साहेबांच्या निष्ठेवर संशय घेणारे ट्रोलर्स. या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात साहेबांचे वजन पुन्हा एकदा वाढले आहे. अजितदादांची जी इच्छा होती तीच आता सुनेत्रा वहिनी पुढे घेऊन जात आहेत असा संदेश जनतेमध्ये गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील हे महानाट्य इथेच संपत नाही. हे तर केवळ एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे. सुनेत्रा पवार यांनी ज्या पद्धतीने साहेबांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी भविष्यातील समीकरणांची नांदी दिली आहे. आता पटेल आणि तटकरे काय पाऊल उचलतात, देवेंद्र फडणवीस आपली गेलेली पत कशी सावरतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अजितदादांच्या निधनाचा जो तपास सुरू आहे त्यातून काय सत्य बाहेर येते याकडे सर्वांचे लक्ष आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, सुनेत्रा वहिनींनी हे सिद्ध केलं की त्या केवळ सत्तेसाठी आलेल्या नाहीत, तर त्या पवार नावाचा वारसा आणि साहेबांची निष्ठा जपण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही या संपूर्ण राजकीय महानाट्याचा आढावा घेतलात. पण एक स्त्री म्हणून जेव्हा मी सुनेत्रा वहिनींच्या या भूमिकेकडे पाहते तेव्हा मला त्यात केवळ राजकारण नाही तर एक खंबीर पत्नी आणि मत्सद्दी सून दिसते. दादांच्या निधनानंतर जेव्हा चहूबाजूंनी टीका होत होती तेव्हा त्यांच्याच पक्षातील दिग्गज नेते आपापली वेगळी चूल मांडू लागले होते. तेव्हा वहिनींनी दिलेलं एक ट्विट म्हणजे शांततेने केलेला सर्वात मोठा स्फोट होता. विचार करा, ज्या सुनेत्रा वहिनींना राजकारणात नवीन समजलं जात होतं त्यांनीच एका क्षणात सर्वांच्या महत्त्वाकांक्षेला लगाम घातला. लोक म्हणतात की ही केवळ एक शक्यता आहे, पण महाराष्ट्राच्या मातीत अशाच शक्यतांतून मोठे राजकीय भूकंप घडतात. सुनेत्रा वहिनींनी साहेबांच्या 60 वर्षांच्या निष्ठेचा जो उल्लेख केला आहे त्यातून काही केवळ सर्व नेत्यांना उत्तर दिलं नाही तर राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पुन्हा साहेबांच्या सावलीत आणून उभं केलं. पण इथे मला एकच तुम्हाला गोष्ट विचारायची आहे, तुम्हाला काय वाटतं, सुनेत्रा वहिनींची ही शांतता वादळापूर्वीची शांतता आहे का, की दादांची अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी उचललेलं हे पाऊल? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या, कारण तुमच्या एका कमेंटमुळे या विषयावर अधिक चर्चा व्हायला मदत होईल. तुम्हाला काय वाटतं, सुनेत्रा वहिनी दादांचा वारसा साहेबांच्या सोबतीने समर्थपणे चालू शकतील का? व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशा सखोल राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू